नेक्स्ट आता आपण जे बोर्डाचे क्वेश्चन्स आहेत ते आता आपण याच्यामधले कन्सिडर करूया या टॉपिकवरची. पहिला पेपर आहे फेब्रुवारी 2022. काय बघा, पहिला MCQ विचारलेला आहे. इन कॅल्क्युलेटिंग द ऑस्मोटिक प्रेशर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट इज एक्सप्रेस्ड इन. ऑस्मोटिक प्रेशर साठी मोलॅरिटी वापरायचं आहे. बाकी सर्व उरलेल्या 3 ज्या काही क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत त्याच्यासाठी मोलॅलिटी वापरतात. त्याच्यानंतर हा प्रश्न बघा, प्रॉब्लेम आपण नंतर बघू. डिफाईन ऑस्मॉटिक प्रेशर आणि आयसोटोनिक सोल्युशन्स. 2 डेफिनेशन 2 मार्क. हा MCQ 1 मार्क आणि एक प्रॉब्लेम एक विचारलाय 2 मार्काला. असं मिळून एक साधारणपणे 5 मार्काचे प्रश्न या टॉपिक वरती येतात. प्रॉब्लेम बघा याच्यातला काय आहे तो. हेनरीज लॉ कॉन्स्टंट फॉर CH3Br मिथिल ब्रोमाइड गॅसियस स्टेट मध्ये. त्याच्यासाठी KH हेनरीज लॉ कॉन्स्टंट ही व्हॅल्यू आहे, हे त्याचं युनिट आहे. लक्ष द्या व्यवस्थित युनिट कडे. ऍट 25 डिग्री सेंटीग्रेड व्हॉट इज द सोल्युबिलिटी ऑफ CH3Br इन वॉटर ऍट सेम टेम्परेचर अँड पार्शल प्रेशर ऑफ 0.164 बार. हे प्रेशर दिलेलं आहे, सोल्युबिलिटी विचारले, KH दिलेलं आहे, हेनरीज लॉ वापरा, आन्सर येतंय. त्याचं काय विशेष नाहीये जास्त त्याच्यामध्ये. गिव्हन डाटा. हेनरीज लॉ कॉन्स्टंट म्हणजे KH हे दिलेलं आहे. तो सांगितलेला आहे 0.159 मोल पर डेसिमीटर क्यूब पर बार. त्यानंतर सोल्युबिलिटी विचारले त्यांनी, एस इक्वल टू क्वेश्चन मार्क. पार्शल प्रेशर दिलेलं आहे त्याचं 0.164 बार. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. बाय हेनरीज लॉ काय सांगितले त्याच्यामध्ये, सोल्युबिलिटी इक्वल टू KH इंटू P. एखाद्या गॅसची सोल्युशन मधली सोल्युबिलिटी ही प्रेशरला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. मग इथे दिलेल्या व्हॅल्यूज वापरा. त्याच्यामध्ये KH सांगितलेलं आहे 0.159 इंटू प्रेशरची व्हॅल्यू आहे 0.164. हे सरळ लॉगनं सोडवा. बार 1.15/9 मध्ये 15/9 मध्ये ते 2014. त्याच्यानंतर हे आहे बार 1.16/4 मध्ये ते आहे 2148. त्यांचा प्रोडक्ट आहे म्हणजे यांची बेरीज करा. 8 आणि 4 12, 2 हात चाले 1, 4 आणि 2 6, तर 1 2 आणि 2 4, बार 1 म्हणजे हे होणार बार 2. आता याचा अँटीलॉग 0.41 चा 6 मध्ये 2 चा मेन डिफरन्स 0.41 चा 6 मध्ये 2 चा मेन डिफरन्स 2606 2607 2607 2.607 इंटू 10⁻². इथे किती आहे बघा, कॅरेक्टरिस्टिक बार 2 येणार -2 आणि सोल्युबिलिटी म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन मोल पर डेसिमीटर क्यूब. हे त्याचं आन्सर, त्याचं युनिट. त्याच्यानंतरचा क्वेश्चन पेपर आहे जुलै 2022.
पहिला आहे डिफाईन ऑस्मोटिक प्रेशर आणि इब्युलिओस्कोपिक कॉन्स्टंट. इब्युलिओस्कोपिक कॉन्स्टंट म्हणजेच बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन कॉन्स्टंट किंवा मोलल एलिव्हेशन कॉन्स्टंट. या डेफिनेशन्स इम्पॉर्टंट आहेत, करून ठेवा. 2 डेफिनेशन, इथं 2 मार्क, त्यानंतर इथं एक 2 मार्काचा प्रॉब्लेम आणि इथं 2 मार्काचा प्रॉब्लेम, असं मिळून टोटल 6 मार्काला विचारलंय. मग मगाशी 5 मार्काचा होता, आता 6 मार्काचा आहे. साधारणपणे एखाद दुसरा मार्क इकडे तिकडे होत असतो. बघून घ्या किती मार्काचा टॉपिक आहे, याचा अंदाज तुम्हाला त्याच्यामध्ये येईल. आता हे 2 प्रॉब्लेम्स आहेत, ते आता आपण बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. 5% aqueous solution of cane sugar has freezing point of 271 Kelvin. Calculate freezing point of 5% ग्लुकोज सोल्युशन, असं त्याने दिलेलं आहे. आणि मोलर मास ऑफ केन शुगर सांगितलेलं आहे 342 ग्रॅम पर मोल. ग्लुकोजचा पण खरं तर त्यांनी द्यायला पाहिजे, साधारणपणे 180 ग्रॅम पर मोल असं ग्लुकोज साठी आहे. ठीक आहे, ही पण व्हॅल्यू आपल्याला लागेल. माहित नसेल तर हे तयार करून ठेवा, पाठच करा. व्हॅल्यूज ह्या लागणाऱ्या व्हॅल्यूज आहेत नेहमी. आता याने काय केले बघा, दोन्ही ठिकाणी 5% सांगितले आणि ऍक्वियस सोल्युशन सांगितले. इथं पण 5% आहे, इथं पण 5%च आहे. याचा अर्थ ह्या दोनही सोल्युशनच्या बाबतीत वेट ऑफ सोल्यूट, वेट ऑफ सॉल्व्हंट हे सेम येणार. म्हणजे W2 आणि W1 हे सेम येणार आणि वॉटर साठी असलेला KF हा पण सेम येणार, हे लक्षात ठेवा. गिव्हन डाटा काय काय दिलेलं आहे बघा त्यांनी. 5% aqueous solution of cane sugar. For cane sugar solution, 5% आहे, याचा अर्थ याचं W2 ते घ्यायचं आहे 5 ग्रॅम. त्यानंतर W1 ते येणार 100 मायनस 5, म्हणजेच ते किती येणार, 95 ग्रॅम येणार. कारण टोटल वेट घ्यायचं आहे 100, कारण पर्सेंटेज मध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर KF तो दोन्ही ठिकाणी सेमच घ्यायचा आहे. याचं फ्रीजिंग पॉइंट दिले त्यांनी सोल्युशनचं, TF इक्वल टू 271 केल्व्हिन हे दिलेलं आहे. आता घ्यायचं आहे मला त्याचं हे मोलर मास दिलेलं आहे केन शुगरचं, ते एक लिहूया. M2 इक्वल टू केन शुगर साठी 342 ग्रॅम पर मोल आहे ते. त्याच्यानंतर आहे फॉर ग्लुकोज सोल्युशन, W2 परत एकदा 5 ग्रॅमच घ्यायचं आहे. टोटल सोल्युशनचं वेट घ्यायचं 100, मग त्याचं 5% म्हणून 5 ग्रॅम सोल्यूट येणार. मग 100 मधून 5 वजा करा, म्हणजे 95 ग्रॅम हे काय येणार, सॉल्व्हंटचं वेट येणार. त्याच्यानंतर काय लिहिलेलं आहे बघा बरं, आपण TF लिहिलेला आहे फ्रीजिंग पॉइंट. मग आता इथं लिहूया TF डॅश, तो काढायचा आहे. आणि त्याचं मोलर मास त्याला मी घेतोय M2 डॅश. ग्लुकोज साठी आहे 180 ग्रॅम पर मोल हे असेल. मग KF दोन्हीकडे सेमच घ्यायचा आहे, त्यामुळे त्याचा पण काही प्रश्न नाहीये. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. मग मला डेल्टा TF पाहिजे. डेल्टा TF इक्वल टू, पहिलं जर मी केन शुगरचं जर घेतलं तर हे कसं होणार, फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन आहे, त्यामुळे TF 0 मायनस TF असं मला घ्यावं लागेल. म्हणजेच इथे किती येणार, 273. वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट घ्यायचा पहिल्यांदा, तो येणार 273 मायनस 271, दॅट इज इक्वल टू 2 डिग्री सेंटीग्रेड किंवा 2 केल्विन, काही घेतलं तरी चालेल.
हे पहिल्याच आहे केन शुगरसाठी. आता याच्यामध्ये मला डेल्टा टी चा फॉर्म्युला तयार करायचा आहे. मी तो तयार करून देतोय परत एकदा. की एफ इंटू मोलॅलिटी आहे. मग मोलॅलिटीसाठी काय येणार, नंबर ऑफ मोल्स येणार ऑफ सोल्यूट डिव्हायडेड बाय वेट ऑफ सॉल्व्हंट इन केजी. हे असं घ्यायचं आहे त्या ठिकाणी. मग N2 साठी परत फॉर्म्युला मी आता हे फक्त इथं तयार करून दाखवतोय तुम्हाला फॉर्म्युला, नंतर हे मी सगळं काढून टाकतोय. फॉर्म्युला कसा तयार करायचा हे बघून ठेवा. याच्यामध्ये W2 अपॉन M2 डिव्हायडेड बाय W1 अपॉन 1000. हे 1000 वरती जाईल, M2 ला खाली घ्या. डेल्टा TF इक्वल टू KF इंटू W2 अपॉन 1000 डिव्हायडेड बाय W1 इंटू M2. असा फॉर्म्युला आहे. डायरेक्ट हा फॉर्म्युला घ्यायचा आहे आपल्याला. पण हे मी मुद्दाम इथं सगळं तुम्हाला तयार करून दाखवलेलं आहे. समजा उद्या गरज पडलीच, एखाद्या फॉर्म्युल्यामधला काही आठवलं नाही, तर आपल्याला त्या ठिकाणी हे तयार करता आलं पाहिजे. अशा हिशोबानं ते तयार करून घ्या. हे काढून टाकतो एवढंच. हा फॉर्म्युला आता मी इथं वरती लिहून घेतो. नाव डेल्टा TF इक्वल टू KF into W2 into 1000 divided by W1 into M2. हे असा फॉर्म्युला येईल त्याचा. बघा फॉर्म्युले जरा व्यवस्थित बघून घ्या. आता याच्यातलं कॉन्स्टंट काय काय बघा, 1 2 3 आणि 1000. हे M2 तेवढं फक्त मी इकडे घेतो. Therefore M2 into delta TF दिस इज इक्वल टू, हे बाकीचं सगळं जे काही शिल्लक राहील, KF इंटू W2 इंटू 1000 डिव्हायडेड बाय W1. हे झालं इक्वेशन नंबर 1. असं सेम आता दुसऱ्या सोल्युशन साठी पण कन्सिडर करायचं. हे कुणासाठी झालं, हे केन शुगर साठी झालं. तर सेकंड नंबर फॉर ग्लुकोज सोल्युशन काय होणार आता इथं, M2 डॅश इंटू डेल्टा TF डॅश इज इक्वल टू KF इंटू W2 डॅश इंटू 1000 डिव्हायडेड बाय W1 डॅश. तुम्ही जर आता या गिव्हन डाटा जर बघितलं तर W2 डॅश W1 डॅश KF हे सेम आहे. ह्याला मी इक्वेशन नंबर 2 लिहितोय. फ्रॉम 1 अँड 2 त्यांच्या RHS सेम आहेत, LHS सेम करून घ्या. Therefore फ्रॉम 1 अँड 2 यांचे RHS सेम आहेत, LHS इक्वेट करून घेतोय. M2 इंटू डेल्टा TF इज इक्वल टू M2 डॅश इंटू डेल्टा TF डॅश. हे असं तयार करतो इथं. आता याच्यामध्ये मला डेल्टा TF डॅश हे मला फाइंड आउट करायचं आहे. त्या पद्धतीनं फॉर्म्युला तयार करून घेतो इथं. Therefore डेल्टा TF डॅश इक्वल टू, हे M2 डॅश ने इकडे डिव्हाइड करा, M2 इंटू डेल्टा TF
डिव्हायडेड बाय M2 डॅश. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज फक्त वापरा. पहिलं M2 किती आहे 342 आणि नंतरचा 180 आणि डेल्टा TF कितीच आहे माझ्या मते 2 केल्विनचं काहीतरी आहे बघा, वरती आपण काढलेलं आहे 2 केल्विन बरोबर. त्यामुळं अंशात येणार 342 गुणिले 2 डिव्हायडेड बाय 180. इथं किरकोळ सिम्प्लिफिकेशन हे होणार 90. मी यातलं 10 ने याला जर डिव्हाइड केलं तर ते होणार 34.2 आणि त्याच्यातले 10 काढून टाकल्यामुळे फक्त इथं 9 शिल्लक राहतील. आता याला 9 न डिव्हाइड करून घ्या. इझी कॅल्क्युलेशन आहे तर आवरत चला, लॉग टेबलची वाट बघू नका. आता हे किती होईल 9 चोक 36 होणार, मग 9 त्रिक 27 उरले 7, त्याचे 72 होतील, 9 8 72 होणार. हे हा डेल्टा TF डॅश मिळतोय तुम्हाला. त्यांनी TF डॅश विचारलाय माझ्या मते, त्याचा फ्रीजिंग पॉइंट विचारलाय का बघा बरं. आणि बघा इथं TF डॅश गिवन डाटा मध्ये पण आहे आणि कॅल्क्युलेट फ्रीजिंग पॉइंट पण आहे. मग डेल्टा TF डॅश म्हणजेच TF0 मायनस TF दिस इज इक्वल टू 3.8 हे अशा पद्धतीने येईल. आता हे TF मला फाइंड आउट, TF डॅश म्हणून आपण तो फाइंड आउट करायचा आहे. मग TF0 किती आहे, तो आहे वॉटरसाठी 273 मायनस TF डॅश इक्वल टू 3.8. therefore TF डॅश इक्वल टू 273 मायनस 3.8. हे एवढं तुम्हाला तर सोडवावं लागेल. हे किती होते बघा बरं. दिस इज इक्वल टू 8 आणि 2 10 पॉइंट हात झाला 1, 4 आणि 9 13, चालेल 1 7 मधून 1 गेलं उरते 6. हे 269.2 केल्व्हिन येणार. मग हेच तुम्हाला सेंटीग्रेड मध्ये जर पाहिजे असेल तर तुम्ही याच्यातून 273 वजा करा, म्हणजे तुम्हाला डिग्री सेंटीग्रेड मध्ये पण व्हॅल्यू मिळेल. SI सिस्टम मध्ये व्हॅल्यू काढली की विषय संपला. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. द नॉर्मल बॉइलिंग पॉइंट ऑफ इथिल ऍसिटेट इज 77.06 degree centigrade. A solution of 50 gram of non-volatile solute in 150 gram of ethyl acetate boils at 84.27 degree centigrade. 50 ग्रॅम हे सोल्यूटचं वेट आहे, 150 ग्रॅम हे सॉल्व्हंटचं वेट आहे आणि त्या सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट एवढा दिलेला आहे. इव्हॅल्युएट द मोलर मास ऑफ सोल्यूट इफ KB फॉर इथिल ऍसिटेट इज. इथिल ऍसिटेट साठी KB पण त्यांनी दिलेला आहे. सगळं एकत्र करून घेऊया, काय काय दिलेलं आहे ते बघा. गिव्हन डाटा नॉर्मल बॉइलिंग पॉइंट TB0 तो सांगितलेला आहे 77.06 डिग्री सेंटीग्रेड. सोल्युशन ऑफ 50 ग्रॅम ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट म्हणजे W2 दिलेला आहे 50 ग्रॅम. त्याच्यानंतर सॉल्व्हंटचं वेट सांगितलेलं आहे, ते आहे W1, ते दिलेलं आहे 150 ग्रॅम. पुढे त्याचा बॉइलिंग पॉइंट दिलेला आहे TB इक्वल टू 84.27 डिग्री सेंटीग्रेड. मोलर मास विचारले सोल्यूटचं म्हणजे M2 इक्वल टू क्वेश्चन मार्क. त्याच्यानंतर KB ची व्हॅल्यू दिलेली आहे 2.77 केल्व्हिन किलोग्रॅम पर मोल. हे सगळं दिलेलं आहे.
पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. याचा बेसिक फॉर्म्युला डेल्टा टी बी इक्वल टू के बी इंटू मोलॅलिटी. मग याच्यावरून फॉर्म्युला कसा तयार होतो, इथे येतं के बी. मोलॅलिटी मध्ये अंशात येतात नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स साठी येणार W2 अपॉन M2 डिव्हायडेड बाय मध्ये वेट ऑफ सॉल्व्हंट येते. आणि हे सगळं जर ग्रॅम मध्ये तुम्ही घेतलं तर इथं अंशात 1000 तुम्हाला घ्यावं लागतं. आता बघा याच्यातल्या व्हॅल्यूज कुठल्या कुठल्या दिलेल्या आहेत आणि त्यांनी काय विचारले त्या पद्धतीने फॉर्म्युला तयार करून घेऊया. इथं पहिल्यांदा मला डेल्टा टी बी पाहिजे. मग डेल्टा टी बी वेगळं काढून घेऊया पहिल्यांदा. नाव डेल्टा टी बी इक्वल टू टी बी मायनस टी बी 0 84.27 मायनस 77.06. यांची वजाबाकी 7 वजा 6 ते येणार 1. त्यानंतर 2 वजा 0 ते येणार 2.84 वजा 77 म्हणजे ते येणार 7.21. हे तुम्ही डिग्री सेंटीग्रेड पण घेऊ शकताय आणि केल्विन पण घेऊ शकताय कारण हा डिफरन्स आहे. त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये काही कसंही घेतली व्हॅल्यू तरी चालू शकेल. आता या फॉर्म्युल्यावरून मी M2 तयार करतोय. नाव M2 इक्वल टू M2 ला इकडे घ्या, बाकी सगळं इकडे पाठवून घ्या. के बी W2 into 1000 divided by delta TB into W1. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया. therefore M2 इक्वल टू काय काय होणार बघा. के बी किती आहे 2.77 इंटू W2 किती आहे 50 इंटू 1000 डिव्हायडेड बाय मध्ये डेल्टा टीबी ते आहे 7.21 आणि W1 ते आहे 150 ग्रॅम. ते एवढं आहे. आता हे आपल्याला सोडवायचं आहे. याच्यासाठी बघा सिम्प्लिफाईड व्हर्जन मध्ये काय येते ते 50 म्हणजे 00 आणि 5 त्रिक 15 इथं 3 चा भाग लागेल. जे काही शिल्लक राहते तेवढंच मांडूया. आता काही जास्त त्याच्यात कॅल्क्युलेशन करायला नको. 1000 ने याला मल्टिप्लाय केलं की 2770 डिव्हायडेड बाय 3 इंटू 7.21 म्हणजेच हे 2770. 3 ने तेवढं याला मल्टिप्लाय करून घ्या. 3 1 3 3 2 6 आणि 3 7 21. आता हे तेवढं लॉग न सोडूया. हे किती होणार 3.27 चा 7 मध्ये. लॉग बघा 27 चा 7 मध्ये 27 6 7 44 25 येते इथं 4425. त्याच्यानंतर हे छेदातलं 1.21 चा 6 मध्ये 3 चा मेन डिफरन्स 21 6 मध्ये 3 चा मेन डिफरन्स म्हणजे किती होणार 33 45 आणि 6 33 51. यांची वजाबाकी करायची आहे तर 4 येणार. 5 आणि 7 12 झाले 1. 4 मधून 4 गेले उरले 0. इथं 1 शिल्लक राहील, इथं 2 शिल्लक राहील. परत एकदा बघतोय 5 12 4 4 आणि 3 बरोबर. आता ह्याचा अँटीलॉग 0.10 चा 7 मध्ये 4 चा मेन डिफरन्स 0.10 7 मध्ये 4 चा मेन डिफरन्स. हे किती होणार 12 79 आणि 1 1280.
1280 म्हणजे 1.28 इंटू 10⁻², म्हणजेच m2 इक्वल टू हे किती येणार आहे, 128 ग्रॅम पर मोल. हे याचं मोलर मास आहे. आता हे जे दोन्ही प्रश्न आता आपण बघितलेत, हे दोन्ही प्रश्न त्यांनी 2-2 मार्कला विचारले. हे 2-2 मार्काच्या दृष्टीनं तुम्हाला योग्य वाटतात किंवा नाहीत, हे तुमचं तुम्ही ठरवा. माझं काम आहे की ते व्यवस्थित सोडवून देणं. ते सोडवून दिलेलं आहे, पण 2-2 मार्काचं लेवल नाही यायची. याला कमीत कमी 3 मार्क तरी या दोन्ही प्रश्नांना पाहिजे. पण याने ऍडजस्ट करण्यासाठी हे असे प्रश्न जे 3-3 मार्काचे ते 2-2 मार्काला पण विचारलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे फेब्रुवारी 2023. त्यांनी इथे विचारलेलं आहे, राईट द SI युनिट ऑफ क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. क्रायोस्कोपिक म्हणजेच KF आणि KBचं SI युनिट सेमच असते. इथं आहे बघा, तर KB साठी सांगितलं. मग KB काय आणि KF काय, युनिट तेच येणार, पण सेपरेट विचारले 1 मार्काला. त्यानंतर एक प्रॉब्लेम आहे, तो आपण बघू. पुढचा प्रश्न बघा, डिफाईन ऑस्मोसिस 1 मार्क, आणि हाऊ विल यू डिटरमाइन द मोलर मास ऑफ ए नॉन व्होलाटाईल सोल्यूट बाय एलिव्हेशन ऑफ अ बॉइलिंग पॉइंट. मग एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट डेल्टा टीबीचा फॉर्म्युला तयार करायचा आहे आणि त्याच्यावरून M2 चा फॉर्म्युला लिहायचा आहे. हे 3 मार्कला विचारतं. म्हणजे टोटल बघा 3 आणि 2 5 आणि 1 6, म्हणजे 5 ते 6 मार्क असं साधारणपणे कन्सिडर करायला काय हरकत नाही. आता याच्यावरचा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम बघूया आपण आता. याच्यातला प्रॉब्लेम बघा, कॅल्क्युलेट द मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. सोल्यूटचं मोल फ्रॅक्शन विचारलंय. इफ व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर बेन्झिन ॲट सर्टन टेम्परेचर इज 640 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी, प्युअर बेन्झिनसाठी आहे, अँड व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन ऑफ ए सोल्यूट इन बेन्झिन इज 600 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. हे सोल्युशनचं व्हेपर प्रेशर आहे आणि मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट विचारलं. सिंपल क्वेश्चन आहे एकदम. गिव्हन डाटा, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट विचारले, म्हणजेच X2 इक्वल टू क्वेश्चन मार्क व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर बेन्झिन, म्हणजे P0 दिलेलं आहे, ते सांगितलंय 640 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी, आणि सोल्युशनचं व्हेपर प्रेशर ते सांगितलेलं आहे 600 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. एवढाच प्रश्न आहे, काही विशेष नाही आहे जास्त. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. याच्यामध्ये P0 मायनस P डिव्हायडेड बाय P0 दिस इज इक्वल टू X2 असा फॉर्म्युला आहे. मग या व्हॅल्यूज फक्त इकडे वापरा डाव्या बाजूला. 640 मायनस 600 डिव्हायडेड बाय P0 म्हणजे किती आहे ते 640. दिस इज इक्वल टू X2 हे असेल. आता इथं 640 वजा 600 म्हणजे ते येणार 40. 40 डिव्हायडेड बाय 640 दिस इज इक्वल टू X2. हे कॅन्सल होईल. 4 16 64 म्हणजे हे येणार 1/16 हे असेल. यालाच फक्त मी असं मांडून घेतोय 1.6 इंटू 10. आता सरळ या 1.6 च रेसिप्रोकल बघूया. रेसिप्रोकल सगळ्यात शेवटी आहेत. $1.6
इथं आहे 1.6, त्याचा रेसिप्रोकल आहे 0.6250. 0.6250. Therefore, x2 equal to 0.6250 इंटू हे 10 वरती येणार, म्हणजेच 10⁻⁻1 होणार, म्हणजेच डेसिमल पॉइंट एक घर डावीकडे सरकवून घ्या. Therefore, x2 equal to 0.0625 हे त्याचं आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे जुलै 2023. पहिला क्वेश्चन जो एमसीक्यू विचारलेला आहे तो आहे विच सोल्युशन शोज पॉझिटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम राऊल्ट्स लॉ. मग राऊल्ट्स लॉ मध्ये पॉझिटिव्ह डेव्हिएशन म्हणजे हे आहे त्याचा आन्सर, इथेनॉल अँड ऍसिटोन. पुस्तकामध्ये चेक करून घ्या, हे एक्झाम्पल सुद्धा आपण ह्याच्यात पॉइंट मध्ये आपण सांगितलेली पण आहेत. हे 1 मार्काचं, 2 मार्काचा प्रॉब्लेम आहे तो बघू आपण. त्यानंतर त्यांनी डिफाईन इब्युलिओस्कोपिक कॉन्स्टंट म्हटले, म्हणजेच तो मोलल एलिव्हेशन कॉन्स्टंट, त्याची डेफिनेशन ते 1 मार्काचं आहे. आणि डिराईव्ह रिलेशन बिटवीन फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन अँड मोलर मास ऑफ सोल्यूट. मग इथं परत एकदा तुम्हाला डेल्टा टीएफ म्हणजे फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन इज इक्वल टू के एफ इंटू स्मॉल एम हे घ्यावं लागेल आणि ह्याचं मोलर मास पर्यंत तुम्हाला हे डेरिव्हेशन पूर्ण करावं लागेल. असे हे दोन्ही मिळून 3 मार्काला, हे 1 मार्काचं आणि हे 2 मार्काचं, असं मिळून परत एकदा 6 मार्कला विचारलंय. हा प्रॉब्लेम आपण मगाशी सोडवलाय बघा. 77.06, 50 ग्रॅम, 150 ग्रॅम, 84.27 आणि 2.77. हा प्रॉब्लेम आपण मगाच्या क्वेश्चन पेपर मध्ये सोडवलेला आहे. ह्याच्यातलं सगळं इथं कम्प्लीट होईल. त्याच्या पुढे येऊया आता आपण. पुढचा क्वेश्चन पेपर आहे फेब्रुवारी 2024. याच्यात पहिलं विचारलंय राईट द कंडिशन ऑफ रिव्हर्स ऑस्मॉसिस. 1 मार्काचा प्रश्न आहे फक्त. मग ते व्यवस्थित फक्त सांगा की त्याच्यामध्ये सेमी परमिएबल मेम्ब्रेनचा वापर करून तुम्ही 2 वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनची सोल्युशन्स वेगवेगळी करा, किंवा एका भागामध्ये प्युअर सॉल्व्हंट, दुसऱ्या भागामध्ये सोल्युशन घ्या आणि प्रेशर जे अप्लाय करायचं आहे सोल्युशन साईडला ते कसलं अप्लाय करायचं आहे, ग्रेटर दॅन ऑस्मॉटिक प्रेशर, एवढं सांगायचं फक्त. 1 मार्क मिळतो. त्याच्यानंतर हा प्रॉब्लेम विचारलाय, हा सुद्धा प्रॉब्लेम आपण याच्या आधीच्या पेपरमध्ये सोडवलेला आहे, बघून घ्या. हे 2 मार्काचं आहे. त्याच्यानंतर ऑस्मॉटिक प्रेशरची डेफिनेशन विचारलेली आहे. हाऊ विल यू डिटरमाइन मोलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम ऑस्मॉटिक प्रेशर. हे सुद्धा थेरॉटिकल पार्ट मध्ये आपलं सगळं कम्प्लीट केलेलं आहे आपण. बघून घ्या सगळे डेरिव्हेशन आणि क्वेश्चन्स. 3 आणि 2 5 आणि 1 6 या पद्धतीने इथं 6 मार्काला हा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर जुलै 2024. राईट द रिलेशन बिटवीन व्हॅन्ट ऑफ फ्रॅक्शन अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन. म्हणजे आय आणि अल्फा यांच्यातलं रिलेशन विचारले, ते लिहा, त्याला 1 मार्क आहे. त्याच्यानंतर नॉर्मल बॉइलिंग पॉइंट, परत एकदा तोच प्रॉब्लेम आला बघा. एकच प्रश्न किती वेळा विचारलेला आहे, म्हणून हे बोर्डाचे क्वेश्चन्स जे आहेत ते परत परत बघायचे असतात. लकीली तुमचं नशीब चांगलं असेल तर हाच प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये पण येईल, मिळून जातील इझिली 2 मार्क त्याचे. स्टेट हेनरीज लॉ, त्याला 1 मार्क. आणि राईट 4 कंडिशन्स फॉर आयडियल सोल्युशन, त्याला 2 मार्क आहेत. मग असं मिळून हे 3, 2 5 आणि 1 6, असं मिळून 6 मार्काला हे सगळं विचारलेलं. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे फेब्रुवारी 2025. फ्रीजिंग पॉइंट ऑफ 0.1 मोलल ॲक्वे सोल्युशन ऑफ युरिया विचारलेला आहे. फ्रीजिंग पॉइंट, सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट विचारलाय म्हणजे टीएफ. केएफ सांगितलेलं आहे वॉटरसाठी, ती व्हॅल्यू एवढी आहे आणि मोलॅलिटी दिलेली आहे. मग डेल्टा टी एफ चा फॉर्म्युला काय आहे, के एफ इंटू स्मॉल एम. ह्याच्यातला के एफ किती आहे, 1.86
इंटू 0.1 म्हणजे हे किती येणार सोडवून 0.186 येणार. ही व्हॅल्यू कुणाची आहे डेल्टा टी एफ ची आहे. मग हे तुम्ही डिग्री सेंटीग्रेड मध्ये पण घेऊ शकताय, केल्विन मध्ये पण घेऊ शकताय. ह्यांनी सगळे ऑप्शन डिग्री सेंटीग्रेड मध्ये दिले, त्यामुळे इथं आपण डायरेक्ट डिग्री सेंटीग्रेडच घेणार आहे. मग डेल्टा टी एफ म्हणजेच काय येतं, टी एफ झिरो मायनस टी एफ इज इक्वल टू 0.186. त्याच्यामध्ये वॉटरसाठी टी एफ झिरो किती आहे, 0 मायनस टी एफ इज इक्वल टू 0.186 येणार. मग याच्यावरून टी एफ इक्वल टू, हे टी एफ फक्त मायनस आहे, ते मायनस साईन फक्त पलीकडे द्या, मायनस 0.186 डिग्री सेंटीग्रेड. कुठं आहे बघा बरं, हे त्याचं आन्सर आहे. किरकोळ आहे, फक्त जरा व्यवस्थित काळजीपूर्वक सोडवा त्याला. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. व्हॉट इज द मोलॅलिटी ऑफ एन ॲक्वियस सोल्युशन ऑफ केबीआर. इथं केबीआर आहे, याच्याकडे लक्ष द्यावा, इम्पॉर्टंट. हॅव्हिंग फ्रीजिंग पॉइंट, फ्रीजिंग पॉइंट त्या सोल्युशनचा एवढा आहे. के एफ फॉर वॉटर ही व्हॅल्यू दिलेली आहे. गिव्हन डाटा. मोलॅलिटी विचारले, स्मॉल एम. त्यानंतर सोल्युशन ऑफ केबीआर सांगितलेलं आहे. मग केबीआर इलेक्ट्रोलाइट आहे, त्याचं कन्व्हर्शन के प्लस प्लस बी आर मायनस असे दोन पार्टिकल्स त्याच्यापासून मिळणार. त्यामुळे तुम्हाला इथं आय इक्वल टू 2 घ्यावं लागेल, हे लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे याच्यातलं. आणि त्या सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट त्यांनी दिलेला आहे -3.72 डिग्री सेंटीग्रेड. सोल्युशनचा प्युअर वॉटरच आहे ते, त्यामुळे ते घेतोय 0 डिग्री सेंटीग्रेड. मग डेल्टा टी एफ मी इथंच काढून घेतो, टी एफ झिरो मायनस टी एफ दॅट इज इक्वल टू 0 मायनस 3.72. दिस इज इक्वल टू प्लस 3.72. हे तुम्ही डिग्री सेंटीग्रेड मध्ये पण घेऊ शकताय, केल्विन मध्ये पण घेऊ शकताय, काही अडचण नाही. हे कॅल्क्युलेशन मी इथंच आवरून घेतोय. आणि के एफ ची व्हॅल्यू जरा युनिट कडे लक्ष ठेवा, काहीही विचारतात परीक्षेमध्ये. मागाशी तुम्ही बघितलं एका ठिकाणी हे युनिट पण विचारलं होतं, केल्विन किलोग्रॅम पर मोल. त्याच्या पुढचा सेक्शन तयार करूया आता. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आता याच्यामध्ये आपल्याला डेल्टा टी एफ इक्वल टू, आपला नेहमीचा फॉर्म्युला असा आहे के एफ इंटू एम, पण इथं व्हॅन्ट ऑफ फॅक्टर पण तुम्हाला घ्यावा लागेल, कारण के बी आर सांगितलेली, त्याच्यासाठी हे महत्वाचं आहे. आता त्यांनी काय विचारलंय, मोलॅलिटी विचारलं. मग याच्यावरून स्मॉल एम इक्वल टू, हे दोन्ही, ह्या दोन्ही टर्म इकडे पलीकडे पाठवा. मग डेल्टा टी एफ डिव्हायडेड बाय आय इंटू के एफ हे असेल. देअरफॉर स्मॉल एम इक्वल टू डेल्टा टी एफ किती आहे 3.72 डिव्हायडेड बाय आय आहे 2 आणि के ची व्हॅल्यू, के एफ ची व्हॅल्यू ती आहे 1.86. मग ह्याची दुप्पट एवढीच येते, म्हणजे 3.72 डिव्हायडेड बाय याची दुप्पट केली तर किती येणार आहे, 3.72 येणार आहे. त्यामुळे याचं जे आन्सर आहे ते येणार 1. याचं युनिट असते नंबर ऑफ मोल्स डिव्हायडेड बाय वेट इन किलोग्रॅम. या पद्धतीने वेल मोल पर ग्रॅम पण घेतलं तरी चालते, मोल पर किलोग्रॅम म्हटलं तरी पण चालेल. बघा कशा पद्धतीनं आहे ते.
नेक्स्ट क्वेश्चन बघा. याच क्वेश्चन पेपरमध्ये फेब्रुवारी 2025 मध्ये थेरी क्वेश्चन आहे. स्टेट हेनरीज लॉ हे मगाशी पण विचारलं होतं. डिफाईन ऑस्मॉटिक प्रेशर हे पण विचारून झाले, 2 मार्क. त्याच्यानंतर डिराईव्ह इक्वेशन फॉर राऊल्ट्स लॉ फॉर बायनरी सोल्युशन कंटेनिंग नॉन व्होलाटाईल सोल्यूट, ह्याचं पण इक्वेशन आपण डिराईव्ह केलेलं आहे. त्यामुळे इथं बघा किती मार्काला विचारलंय सगळं मिळून. हे 2, 4, 6 आणि हे 1, असं 7 मार्काचं विचारलंय. त्यामुळे हे थोडं कमी जास्त होत असते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे हे जरा एखाद दुसरा मार्क इकडे तिकडे होऊ शकतो, ते तेवढं जरा समजून घ्या. त्यांनी ऍडजस्टमेंट हे करतच असतात, त्यामुळे त्या पद्धतीने आपल्याला पण काम करावं लागेल. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे जुलै 2025. पहिला MCQ आहे. युनिट ऑफ हेनरीज लॉ कॉन्स्टंट, KH च युनिट हे बघा, हे आहे मोल पर लिटर पर पाथ, 1 मार्क. डिफाईन आयसोटोनिक सोल्युशन्स आणि कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजची डेफिनेशन 1-1 मार्काला, असं मिळून हे 2, म्हणजे हे 2 आणि 3, आणि हा 3 मार्काचा त्यांनी प्रॉब्लेम विचारलाय. आता प्रॉब्लेम बघूया आपण. काय सांगितले बघा. ए मिक्सचर ऑफ बेन्झिन अँड टोल्युइन कंटेन्स 30% बाय मास ऑफ टोल्युइन म्हटले. मिक्सचर दोघांचं आहे, बेन्झिन आणि टोल्युइनचं. त्यातलं टोल्युइनचं मास 30% आहे. पर्सेंटेज मध्ये दिलं असेल तर टोल्युइनचं मास घ्या 30 ग्रॅम. साहजिकच बेन्झिनचं घ्यावं लागेल तुम्हाला 70 ग्रॅम. ॲट 30 डिग्री सेंटीग्रेड व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर टोल्युइन 36.7 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. प्युअर टोल्युइनचं व्हेपर प्रेशर दिले, अँड दॅट ऑफ प्युअर बेन्झिन, ती पण व्हॅल्यू दिलेली आहे 118.2 मिलीमीटर मर्क्युरीची. Assume that 2 liquids form ideal solution, then calculate partial pressure of each constituent in the above solution at 30 degree centigrade. तर दोघांचेही पार्शियल प्रेशर त्यांनी त्या ठिकाणी विचारलेलं आहे. थोडस कॅल्क्युलेशनला जड आहे, एक्झाम्पल जास्त कॅल्क्युलेशन आहे, पण आता पर्याय नाही, करावंच लागेल आपल्याला. गिव्हन डाटा. टोल्युइनचं वेट त्यांनी सांगितलेलं आहे 30 ग्रॅम. 100 कन्सिडर करायचं, त्याच्यातलं याचं 30 ग्रॅम. त्यानंतर बेन्झिनचं वेट घ्यायचं 100 वजा 30, म्हणजे ते येणार 70 ग्रॅम. इथं पाहिजे असेल अगदीच तर हे मांडा 100 मायनस 30, म्हणजे मग हे 70 ग्रॅम. आता याच्यामध्ये अजून एक इन्फॉर्मेशन तुम्हाला लागेल, ह्या दोघांचे मोलर मासेस त्यांनी द्यायला पाहिजे, कारण ऑलरेडी याच्यामध्ये कॅल्क्युलेशन खूप जास्त आहे. याचं आहे 92 टोल्युइनचं जे आहे ते, बेन्झिनचं आहे 78 ग्रॅम पर मोल मध्ये असते. मी पुढे कंसामध्ये लिहून ठेवतोय ते दोघांचेही ग्रॅम पर मोल. त्याच्यानंतर दोघांचं त्यांनी प्युअर फॉर्मॅट मधलं व्हेपर प्रेशर दिलेलं आहे PT0. टोल्युइन साठी आहे 36.7 मिलीमीटर मर्क्युरी, आणि बेन्झिन साठी आहे 118.2. दोघांच्यासाठी एकत्र युनिट मांडतोय मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. त्यानंतर दोघांचं त्यांनी सेपरेट सोल्युशन मधलं पार्शियल प्रेशर विचारलेलं आहे. हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. थोडस काम जास्त आहे, थोडस नाही, भरपूर जास्त आहे. बघूया आता एक 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 आपण सुरुवात करूया, येईल लक्षात तुमच्या पण. पुढचा सेक्शन आहे फॉर्म्युले अँड कॅल्क्युलेशन्स. सगळ्यात पहिल्यांदा मला दोघांचेही नंबर ऑफ मोल्स मला फाइंड आउट करायचे आहेत. दोघांचे नंबर ऑफ मोल्स मला फाइंड आउट करण्यासाठी नंबर ऑफ मोल्स ऑफ टोल्युइन जर घ्यायचं असेल तर वेट डिव्हायडेड बाय इट्स मोलर मास हे मला घ्यावं लागेल. त्याचं वेट आहे टोल्युइनचं 30 ग्रॅम. त्यानंतर त्याचं मोलर मास आहे 92.
तर हे मात्र मी लॉग टेबलनं सोडवणार आहे. 30चा आहे 4771. 92चं मात्र मला बघावं लागेल. 1.92. 92चा 0 मध्ये तो आहे 9638. 9638. यांची सबट्रॅक्शन करायची आहे. 8 आणि 3 11 झाले. 7 मधून 4 गेले उरले 3. 7 मधून 6 गेला उरला 1. 9 आणि 5 14 झाले 1. 1 - 2 होणार आहे. म्हणजेच -1 येणार म्हणजे बार 1. तर याचा अँटीलॉग 0.51चा 3 मध्ये 3चा मेन डिफरन्स काय होतं ते 0.5133. 0.51चा 3 मध्ये 3चा मेन डिफरन्स. लॉग टेबल घेऊन बसा. आलं पाहिजे आपल्याला पण. 32 58 आणि 2 32 60. तुम्ही नाही वापरलं लॉग टेबल तर मग परीक्षेत काही येणार नाही. मग हे काय होणार आहे 3.260 इंटू 10⁻⁻1. इथं -1 आहे बघा 12. म्हणजेच नंबर ऑफ मोल्स ऑफ टोल्युइन हे किती होणार आहे 0.3260. असंच आता मला नंबर ऑफ मोल्स फॉर बेन्झिन पण काढावं लागेल. इथं परत एकदा तोच फॉर्म्युला, फक्त आता व्हॅल्यूज बदला. बेन्झिनचं वेट सांगितलेलं आहे 70 ग्रॅम. त्यानंतर त्याचं मोलर मास आहे 78 ग्रॅम. हे पण लॉग टेबलनं सोडवा. इथला तर काढून टाकतो, ह्याचं काम झालेलं आहे. तर 70चा लॉग पाहिजे मला. 70चा लॉग आहे 8451. म्हणजे इथे येणार 1.8451. त्यानंतर आहे 78. त्याचं होणार 1.78चा 0 मध्ये ते येणार आहे 8921. 8921. यांची सबट्रॅक्शन हे 0. इथं 3. 9 आणि 5 14 हातचे आले 1. 9 आणि 9 18 हातचे आले 1. 1 - 2 हे येणार बार 1. मग बार 1 पॉइंट याचा आता आहे 95चा 3 मध्ये 0चा मेन डिफरन्स. 95चा 3 मध्ये 95 3 ते येणार आहे 8974. 8974 म्हणजेच 8.974 इंटू 10⁻⁻1. इथं कॅरेक्टरिस्टिक बार 1 आहे. Therefore, number of moles for a benzene equal to 0.8974. ही एक महत्वाची व्हॅल्यू झाली. ही दुसरी महत्वाची व्हॅल्यू तयार झाली बेन्झिनसाठी आणि टोल्युइनसाठी. नंबर ऑफ मोल्स आपण फाइंड आउट केलेले आहेत. आता मला टोटल नंबर ऑफ मोल्स पाहिजे. मग टोटल नंबर ऑफ मोल्स पाहिजे असतील तर या दोघांची बेरीज करावी लागेल. सिंपल ऍडिशन ते आहे 0.3260 प्लस 0.8974. हे किती होणार बघा 4. 7 आणि 6 13. 13 - 3 हातचे आले 1. 9 आणि 1 10 आणि 2 12 हातचे आले 1. 8 आणि 1 9 आणि 3 12 हातचे आले 1. हे एवढे 1.2234. हे झाले टोटल नंबर ऑफ मोल्स झाले.
आता मला फाइंड आउट करायचंय मोल फ्रॅक्शन दोघांचे पण, कारण दोघांचेही पार्शियल प्रेशर विचारले. सगळ्यात पहिल्यांदा मी आता मोल फ्रॅक्शन फॉर टोल्युइन काढून घेतोय. मोल फ्रॅक्शन फॉर टोल्युइन, त्याला नोटेशन वापरतोय मी असं XT. इथं काय येणार, अंशात येणार नंबर ऑफ मोल्स ऑफ टोल्युइन डिव्हायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स या सीट. मग हे काय होणार, XT इक्वल टू, मग टोल्युइनचे नंबर ऑफ मोल्स आहेत 0.3260 आणि टोटल नंबर ऑफ मोल्स आहेत 1.2234. आता हे परत आणि सोडवावं लागेल. बार 1.32/6 मध्ये लॉग बघायचा आहे. 32/6 मध्ये तो येणार 5132. त्यानंतर इथं छेदामध्ये येणार 0.12/2 मध्ये 3चा मेन डिफरन्स, 12/2 मध्ये 3चा मेन डिफरन्स म्हणजे 0.864 आणि 10 0.874 0.874 यांची परत वजाबाकी करायची आहे. 4 आणि 8 12 झाले 1, 8 आणि 5 13 झाले 1, 9 आणि 2 11 झाले 1, 5 मधून 1 केला उरले 4 आणि इथं 12 तसं शिल्लक आहे. परत एकदा बघतोय, 12 13 11 आणि बरोबर आहे. मग 0.42चा 5 मध्ये 8चा मेन डिफरन्स 0.4258 0.42/5 आणि हे 8, 26 61 आणि 5 26 66 म्हणजे असेल 2.666 इंटू 10⁻⁻1 येणार. बघा कशा पद्धतीने येते ते. म्हणजेच XT इक्वल टू टोल्युइन साठी येणार 0.2666. आता मला याच्यावरून बेन्झिन साठी फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, सगळ्या मोल फ्रॅक्शन्सची समेशन 1 असते हे वापरा, ते जास्त सोपं जाते. इथं इक्वल टू 1, दोघ जणच आहे इथे. मला आता XB पाहिजे, ते पाहिजे असेल तर काय करावं लागेल, 1 - XT करावं लागेल. म्हणजेच 1 - 0.2666 हे असं करावं लागेल. म्हणजे काय होणार, 6 आणि 4 10, 5 झाले 1, 7 आणि 3 10, 5 झाले 1, 7 आणि 3 10, 5 झाले 1, 3 आणि 7 10 हे असेल. ही XB ची व्हॅल्यू येणार. त्यामुळे हे XT एक लक्षात ठेवा, म्हणजे मार्क करून ठेवा. आणि हे XB, ह्या दोन गोष्टी आता आपल्याला लागतील. आता दोघांचं पार्शियल प्रेशर विचारलंय. आता पहिलं घेऊया फॉर टोल्युइन. तर तुम्हीच विचार करा, हे कॅल्क्युलेशन किती वेळ सुरू आहे तुमचं तुम्ही बघा. PT इक्वल टू, ते जर तुम्हाला घ्यायचं असेल टोल्युइनचं मोल फ्रॅक्शन घ्यायचं आणि टोल्युइनचं प्युअर फॉर्मॅट मधल्या व्हेपर प्रेशरने त्याला मल्टिप्लाय करायचं. मग टोल्युइनचं मोल फ्रॅक्शन किती आहे, 0.2666 आहे. आणि त्याचं पार्शियल प्युअर फॉर्मॅट मधलं व्हेपर प्रेशर आता बरंच वरती येतं, PT 0 36.7 आहे. तर काय याला पर्याय नाही, सोडवावंच लागेल आता आपल्याला. हे असेल प्रोडक्ट मध्ये.
आता हे परत एकदा लॉग टेबलनं सोडवावं लागेल. इथे येणार बार 1.26 मध्ये 6चा मेन डिफरन्स, 26 6चा मेन डिफरन्स. हे किती होणार? 42 49 आणि 10, 42 59. असे आणि 36.7 आहे, त्यामुळे 1.36 मध्ये 36 हे 7 म्हणजे येणार 56 येणार. 56 या दोघांची बेरीज करा. 9 आणि 7 16, 6 हातचे आले 5 आणि 5 10, 0 हातचे आले 6 7 9 4 5 9 वजा 1 अधिक 1 इथे येणार 0. याचा अँटीलॉग बघा. 0.99चा 0 मध्ये 6चा मेन डिफरन्स, 0.99 0 मध्ये 6चा मेन डिफरन्स तो इथे येईल. मग 97 72 आणि 4 76 आणि 10 86 म्हणजे 9786 9786 9.786 एवढे येईल. आणि हे प्रेशर आहे मिलीमीटर मर्क्युरी. हे झालं टोल्युइनसाठी. असं सेम बेन्झिनसाठी घ्यायचं. मग फॉर बेन्झिन PB इक्वल टू XB इंटू PB0. हे तुम्ही राऊल्स लॉ वापरताय, हे पण माहित असू दे. आता XB किती आहे बघा बरं. हे बघा इथं व्हॅल्यू तयार आहे 0.7334 आणि PB0 त्याची व्हॅल्यू 118.2 काहीतरी होती वाटतं. बरोबर आहे 118.2. ते कॅल्क्युलेशन सोडवा म्हणजे मग आन्सर येते 118.2. आता यांचे लॉग बघूया. पहिला आहे बार 1.73चा 3 मध्ये 4चा मेन डिफरन्स, 73 3 मध्ये 4चा मेन डिफरन्स. मग 86 51 आणि 2 86 53 86 53 आणि 118.2 म्हणजे 2 पॉईंट. 11चा 8 मध्ये 2चा मेन डिफरन्स, 11चा 8 मध्ये 2चा मेन डिफरन्स. मग 719 आणि 8 727 0 727. पहिल्या शून्याला विसरू नका. यांची बेरीज 10 5 आणि 3 8 6 आणि 7 13 3 हातचे आले 1 8 आणि 1 9. यांची ऍडिशन करायची आहे -1 + 2 म्हणजे हे येणार 1. आता 0.93चा 8 मध्ये 0.93 8 0.93चा 8 मध्ये 8670 8670 म्हणजे 8.670 हे असेल इंटू 10⁻1 कारण इथं 1 आहे बघा. हे असेल म्हणजे असे किती येणार 86.70 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी हे विचारलेलं आहे त्याने. आणि टोटल प्रेशर पण विचारलं बघा. म्हणजे अजूनही यांचं समाधान झालेलं नाही. मग टोटल प्रेशरच्या वेळेला तुम्हाला यांची जी पार्शल प्रेशर्स आहेत त्यांची बेरीज करावी लागेल. 9.786
प्लस 86.70 असं येणार. हे 86.70 9.786 बेरीज यांची 6, 8, 14, 10 आणि 6 16 196 इथे येणार 96.486 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. आता इथे मी 3 मार्काला विचारले एक्झाम्पल. हे बघा केवढं उदाहरण झालेलं आहे आणि कॅल्क्युलेशन्स बघा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लॉग टेबल वापरावंच लागते, त्याशिवाय हे सुटत नाही. त्यामुळे हे 3 मार्काला एक्झाम्पल परवडत नाही. ते पण बघा आता काय करायचं.